बायकोची सेवा ही केलीच पाहिजे, कारण वनिताच्या हाताला लागले. तर आता काय करणार, मग करायलाच हवं. आज सुट्टी, आज निवांत होतो, आजचा दिवस निवांत आहे. तर म्हटले थोडीफार सेवा झालीच पाहिजे. आणि वनिता बनवते माझा व्हिडिओ, टाकू वनिताचा व्हिडिओ बनवतेस. मस्तपैकी चमचमीत पावभाजी केली आता. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता जी पेंडिंग कामं आहेत बऱ्याच दिवसाची राहिलेली ती आता घेऊ आज उरकून, जशी जशी जमतील. कारण आता शूट पण चालू आहे बॅक टू बॅक, त्यामुळे एडिटिंगचे थोडे काम होल्डच पडत आहेत. तर चला घेऊयात. आणि काय आज 1-2 ठिकाणी जायचं आहे, कारण आता बरेच दिवस झालं कुणाकडं पेन ड्राईव्ह आहे, कुणाकडं कार्ड आहे, मेमरी कार्ड, ते घेऊन येऊ. चला तर मग आज घेऊया थोडंसं एडिटिंगचं काम करून. एडिटिंग झाल्यानंतर थोडा आराम केला आणि आता रुद्रने मला चहा चपाती आणून दिली आहे. मला म्हटला पप्पा तुम्ही भूक लागली असेल तुम्हाला तर चहा चपाती खा. हसतोय कसा बघा तो तिकडनं. आणि ज्यापासनं त्याला टॅब आणला आहे त्या टॅबवर तो अभ्यास पण करतो. आता काय कोणी त्याच्या मित्रांनी त्याला व्हॉट्सअप वगैरे काय केलं असेल तर त्यात बरोबर त्याला दिसतं, म्हणजे डोळे असे बारीक करायची गरज पडत नाही आता. तर आता निघालो आहे खाली वनिताला आणण्यासाठी. आता आमचा आजचा बेट ठरला की पावभाजी करायची आहे. आता रुद्राचा झाला आहे घसा जाम, त्याच्यामुळे त्याला काय बाहेरचं खाता येईना. मग ठरवलं की घरीच करूयात, आहे ना रे बाळा पावभाजी. तर चला वनिताला घेऊन येतो. सध्या पेंडिंग कामं एवढी पडलीत ना की वैताग आला. कामं उरकना. डिझायनर गायब आहे, कधी एडिटर गायब आहे, काही सुचतच नाही. तर आता बसलो आहे मी स्वतः आजपासून परत एडिटिंग करायला. अजून सीझन पण चालू आहे, पण दोन्ही करणं म्हणजे जरासं मॅनेजमेंट डेंजर आहे. तर करूयात चला. तर थंडी परत खूप वाढलेली आहे. तर वनिता मी आलो बालाजीनगरमध्ये भाजी घ्यायला. तर आज करायची पावभाजी. वनिता घेतली भाजी आता. तर आता बाहेर थंडी पडली तर रुद्रने किती छान जुगाड केला आहे बघा. इथे शटल लावलं आहे, त्याला दोरी बांधली आहे. रुद्र खेळ बरं वाळा कसं खेळतो बघू. तर या कामाचं लय व्याप आला आहे. काय फोटो सिलेक्शन होत नाही. करता नाकी नऊ निघलेत माझे. तर वनिता आली आहे मस्तपैकी. आता वनिताने पावभाजी केलेली आहे, छान केली आहे. चला 2 मिनटं. चला. तर आता आपल्याला घ्यायची विषयाची परीक्षा घ्यायची ना. आणि तूच आता फक्त माझ्या व्हिडिओत राहणार, बाकी कोणाला मी घेणार नाही आता व्हिडिओमध्ये. अजिबात नाही घेणार, ठरवलं तरी नाही घेणार. नाही चालेल. आता गिफ्ट भेटलं, संपला काम त्यांचं आता. चाल बघू आता विषयाची परीक्षा घेऊया कशी झाली पावभाजी बघूया. अरे मला वाटलं पावभाजी झाली तर हिने मला बोलवलंय या हटायला या. झालं कल्याण. बायकोची सेवा ही केलीच पाहिजे, कारण वनिताच्या हाताला लागले. तर आता काय करणार, मग करायलाच हवं. आज सुट्टी, आज निवांत होतो, आजचा दिवस निवांत आहे. तर म्हटले थोडीफार सेवा झालीच पाहिजे. आणि वनिता बनवते माझा व्हिडिओ, टाकू वनिताचा व्हिडिओ बनवतेस. मस्तपैकी चमचमीत पावभाजी केली आता. मस्तपैकी अशी गरमागरम पावभाजी मी आणि वनिताने केलेली आहे. आणि कापते कांदा. आता घरात फक्त 3 माणसं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखी. 2 माणसांना काय आता इंटरेस्ट नाही व्हिडिओ येण्यासाठी आपल्या. आता त्यांना आपण घेणार पण नाही आहे. खाऊयात मस्तपैकी गरमागरम पावभाजी. तर मग या सर्वांनी गरमागरम पावभाजी खायला. विशेष काय नाही बेत. ॲनिव्हर्सरीची पार्टी राहिली होती तर वनिता त्या निमित्त केलेली आहे पावभाजी. बरोबर ना वनिता, कारण बाहेर खूप थंडी पडली आहे. ती म्हटली आता कुठं बाहेर जायला नको हॉटेलला वगैरे, घरीच पावभाजी करूयात. ओके. पोट भरून आता जेवण झालेलं आहे. तर आता थोडंसं हे फोटो शॉर्ट आउटचं काम करूयात. रेंडरला तर लावलं आहे एडिटिंगचं. चला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही आमच्या सोसायटीच्या जयंतीची तयारी जोरात चालू झाली. रात्री 12 वाजता सोसायटीतल्या मुलांनी वाजवले फटाकडे.